नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राज्यात उष्माघाताच्या रुग्णांचा आकडा 200च्या पार। नाशिक, बुलढाणा, जालना आणि धुळ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद। आरोग्य विभागाची माहिती। साताऱ्याच्या कराडमधील दक्षिण मांड नदी कोरडी ठाक। माळरानातील ऊसाचे पीक पाण्याअभावी वाळलं। धाराशिव जिल्ह्यात 226 प्रकल्पात केवळ 4% पाणीसाठा शिल्लक। 25 मे पर्यंतच पाणीसाठा पुरणार। जिल्हा प्रशासन कामाला लागलं। यवतमाळच्या वणी शहरात 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा। मनसेचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा। परभणी शहरात ढगाळ वातावरण। ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरलं। हवामान विभागाकडून जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा अंदाज। परभणीच्या बोरीमध्ये वानरांची पाण्यासाठी भटकंती। पाणी टंचाईमुळे प्राणीही हैराण। तहान भागवण्यासाठी वानरांची मानवी वस्तीकडे धाव। मराठवाड्यातील धरणांच्या पाणी पातळीत घट। जायकवाडी धरणात फक्त 6% पाणीसाठा शिल्लक। संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आपत्कालीन पंप सुरू। परळी तालुक्यातील चांदापूर तलावात पाणीसाठा 0%वर। परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, तर शेतकऱ्यांकडून तलावातील गाळ उपसा सुरू। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील 19 साठवण तलाव कोरडे। तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न। शेतीपीक संकटात। वाशिममध्ये मेघ गर्जनेसह पाऊस बरसला। हवामान विभागाकडून पुढील 4 दिवस अवकाळीचा इशारा। उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा, तर शेतकरी चिंतेत। यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। ज्वारी, उन्हाळी भुईमूग पिकांचं नुकसान। जनावरांचा चाराही भिजला। शेतकरी संकटात। सिंधुदुर्गात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। कणकवली, वैभववाडी जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी काही काळासाठी वीज पुरवठाही खंडित। धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा 10 गावांना फटका। अवकाळीमुळे शेती पिकांसह घरांचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोसंबी पिकाला फटका। मोसंबी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। भंडाऱ्यात अवकाळी पावसानं मिरची पिकाला फटका। मिरची उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट। मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बोगस मतदान झाल्याची बजरंग सोनावणेंची तक्रार। बीडमधील काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घ्या, सोनावणेंची मागणी। विशाल पाटील की संजय काका पाटील, सांगलीत खासदार कोण होणार? रमेश जाधव आणि गौस मुलाणींमध्ये पैज। युनिकॉर्न आणि बुलेट गाडीच्या पैजेची सांगलीत जोरदार चर्चा। मतदारांना 500 रुपये देऊन मतांची खरेदी। अमोल कोल्हेंकडून पैसे वाटण्याचा व्हिडिओ ट्विट करत आरोप। मनोज जरांगे 4 जूनला पुन्हा उपोषणाला बसणार। मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू करणार। सुनेत्रा पवारांनी महाबळेश्वरमध्ये श्री महाबळेश्वर मंदिरात केला अभिषेक। पार्थ पवार यांची देखील उपस्थिती। मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा सत्कार। भंडारा शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन। शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांचं खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन। नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुलीवरील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित। अपघात होत असल्यानं नागरिकांनी सिग्नलची केली होती मागणी। भुजबळांनी केली सिग्नल यंत्रणेची पाहणी। सिंधुदुर्ग देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालय परिसरात कचरा साठवल्यामुळे पसरली दुर्गंधी। भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाला घातला घेराव। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक। नागपुरात उन्हाचा पारा वाढला। उन्हापासून सर्वेक्षणासाठी शहरात सिग्नलवर ग्रीन नेट। महानगरपालिका आणि वाहतूक विभागाकडून सिग्नलवर ग्रीन नेट। सोलापूरच्या जेऊर स्थानकावर हुतात्मा एक्सप्रेससह अन्य गाड्या थांबत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय। प्रवाशांकडून अनेक वेळा निवेदनं, तर रेल्वे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। साताऱ्यातील मढे गावची बगाडी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। भैरवनाथाच्या बगाडी यात्रेला 350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा। पुण्याच्या भोरमधील रोहिडेश्वर किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मावळ्यांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन। गड संवर्धनाचं काम करत अभिवादन। धुळे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानास सुरुवात। 14 मे ते 16 मे दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत टपाली मतदान होणार। सिंधुदुर्गच्या सातेरी मंदिरात हापूस आंब्याची सजावट। 3 दिवस सातेरी वर्धापन सोहळा चालणार।
इंदापुरात नृसिंह जयंती नवरात्र उत्सवाला सुरुवात। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। 21 मे रोजी नृसिंह जन्मोत्सव होणार साजरा। मालेगावात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून निवडणूक यंत्रणेच्या विरोधात मोर्चा। हजारो दिव्यांग मतदानापासून वंचित। फक्त 26 मतदारांची घरपोच दिव्यांग नोंदणी। जळगावच्या वाकडीत नागरिकांकडून रस्ता रोको। महिलेच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। अकोल्याच्या वाळापूरमध्ये तहसील आणि पंचायत समिती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा। सकाळी 11 वाजता कार्यालय सामसूम। नंदुरबार शहरात अवकाळी पावसाचं नागरिकांना मनस्ताप। रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आलेल्या बोगद्यामध्ये साचलं पाणी साचल्याने वाहतूक बंदी। धाराशिवमध्ये प्रवाशांना तिकीट ऑनलाईन पद्धतीने भरण्याची व्यवस्था, मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांची तारांबळ। तर इगतपुरीसह भावली धरणात फक्त 5% तर धाम धरणात फक्त 4% पाणीसाठा। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण। हळदीला 16,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर। 16 मे पासून सुरत ते खुर्दा रोडपर्यंत स्पेशल ट्रेन। गर्दी वाढल्याने पश्चिम रेल्वेचा निर्णय। परभणी जिल्ह्यात पोलीस शिपाई आणि चालक भरतीसाठी 11,962 उमेदवारांचे अर्ज दाखल। यात 5,000पेक्षा जास्त उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज। राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार। उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची गृह खात्याची सूचना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांचे शैक्षणिक वर्ष जाहीर। 1 जुलैपासून वर्षाला सुरुवात, तर 19 मे 2025 रोजी शैक्षणिक वर्षाची सांगता होणार। पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने बँक प्रशासनाचं नियोजन। नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणीपूर्वीच 75% शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या बँकांना सूचना। धाराशिवमध्ये महावितरणकडून हेल्पलाईन कक्ष सुरू। पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणचं पाऊल। नंदुरबार जिल्ह्यात बियाण्याच्या काळाबाजारात वाढ। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं होतंय नुकसान। बोगस बियाणे विक्री करताना आढळल्यास शासनाची कडक कारवाई होणार।